नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। आज रविवारचा दिवस असून सुद्धा मी सिरसाडा शहरातल्या नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी काम करत असतो। ज्या वेळेसही मला कामाची कुठून हाक येत असते, त्यांच्या कामात जाऊन मी सामील होऊन त्यांचे समस्या सोडून देण्याचा काम करत असतो। गेल्या 2 दिवसापूर्वी वेताड आणि ज्याला पिंजारी वस्ती आपण म्हणतो, त्या भागातल्या रस्त्याची समस्या घेऊन तेथील शिष्टमंडळ माझ्याकडे आला होता। अनेक घरांना, जिथं 200 ते 250 घरं आहेत, त्या सगळ्यांना मुख्य रस्ता बंद असल्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या होत्या। आज त्या जागेवर जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्याच्यातला मार्ग काढून त्यांना आज रस्ता सुरळीत करून दिला। 5 ते 7 वर्षापूर्वीचा बंद असलेला रस्ता अवघ्या 15 मिनिटात मी चालू करून घेतलेला आहे। तेथील नागरिकांनी सुद्धा मला ह्या कामाला साथ दिली। त्या भागात ज्या प्लॉटिंग धारकांनी ओपन स्पेसचे रस्ते खाल्ले, ओपन स्पेसवर अतिक्रमण केले किंवा कुणाला विकले, ते सगळे समस्या त्या भागातल्या लोकांची मी आज ऐकून घेतली। सगळ्या समस्या मी जाणून घेतल्या। येणाऱ्या काही दिवसात आणि तिथं जे काही कामाचे व रस्त्याचे अडवणूकचे काम आहे, ते सगळे सुरळीत करून देण्याचे शब्द मी त्यांना दिले। व तसेच आपल्या सिरसाडा शहरात 26 किलोमीटर अंतर्गत जलजीवन योजनेची पाईपलाईनचं काम सुरू आहे। 2 GCPच्या माध्यमातून ते कामांची सुरुवात आहे। तिथं जाऊन त्या कामाचा मी आढावा घेतला और व्यवस्थितपणे ते काम करण्याची सूचना संबंधितांना केली। त्यानंतर मोहम्मद अली नगर भागाचे काही नागरिकांच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न होता। ते रस्ता ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी काढून दिलेला आहे आणि आज जाऊन त्या भागातली रस्त्याची पाहणी केली। व तसेच आज वेळात वेळ काढून आमच्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावली। व त्यानंतर आपण सिरसाडा गावाला एकूण 7 डिप्या मंजूर करून घेतलेल्या आहे। त्याच्यातली पहिली डिपीचं काम आज यशस्वीपणे पार पाडून घेतलं। MSCBच्या कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित संवाद केला व पुढील काम करण्याचे त्यांना सूचना केल्या। व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोहा रोड लगत पाईपलाईन फुटून पाणी रोडवर लिकेज होत होता। त्या कामाचा आढावा घेऊन ते पाणी पूर्णपणे बंद करण्याचे सूचना संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिले। व तसेच आपली मुख्य चौकात बँडसीची जागा रिकामी आहे, त्या जागेत झाडं लावून व्यवस्थित गार्डन करण्यासाठी आज त्याची पाहणी केली। त्याचा पाठपुरावा लवकरच मी करणार आहे। व तसेच सिरसाडा शहरात जाणाऱ्या प्रत्येक हायवेवर नागरिकांना व व्यापाऱ्यांना, दुकानदारांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने ट्रॅक्टर व कर्मचाऱ्यांना लावून तिथली माती उचलण्याचं काम मी सध्या केलेलं आहे। रात्री सर्व दुकानं बंद झाल्यानंतर प्रेशरच्या ट्रॅक्टरनं रोडवरची धूळ साफ करून घेण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहे। असंच आपल्या सिरसाडा शहराला आपल्याला सुंदर व स्वच्छ व हरित करायचं आहे। आपण सगळेजण ह्या कामात मला साथ देताना एवढीच अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा।